कट्ट्यावरती आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी सहभागी आहेत मनश्री मॅडम आणि अमित दादा. तर कशा आहात मॅडम तुम्ही? मी छान. अमित दादा? प्रेशर खाली. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स या दोघांना पण, कारण तुमचा टीडीएम क्लबचा इव्हेंट सक्सेसफुली पार पडलाय. तर काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय. एक इव्हेंट 3 तासाचा असतो, पण त्याच्या पाठीमागची मेहनत आणि प्लॅनिंग हे खूप दिवसापासून आम्ही करत असतो. आणि त्या मेहनतीचं फळ जेव्हा त्या 3 तासात आम्हाला दिसून येतं, ऑडियन्सच्या तोंडावर, चेहऱ्यावर जेव्हा आम्हाला ते एक स्माईल दिसून येते आणि ते जाताना जेव्हा म्हणून जातात TDM क्लब रॉक, ते आम्हाला खूपच समाधान देऊन जातं. आणि ते समाधान आमच्या दोघांच्या पण चेहऱ्यावर आता तुम्हाला दिसत असेल. अमित दादा? छान वाटतंय. 3 घंट्याचा शो झाला, ठीक आहे. पण एक महिन्यात जे प्रेशर मी झेलले मनस्वी ताईसोबत राहून, ते मला माहिती. रोज सकाळी 6 वाजता मेसेज येणार, आजचं पोस्टर कुठं आहे. रोज संध्याकाळी मेसेज येणार, उद्याचं पोस्टर बनलं की नाही. तर ही क्लब सुरू करण्याची तुम्हाला कशी आयडिया आली, म्हणजे प्रेरणा काय याच्या मागची? सिरियस क्वेश्चन येते मॅडम? काही नाही, एके दिवशी याचं स्टेटस बघितलं. ॲक्च्युली आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून 9-10 जुने मित्र, 9-10 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. पण स्टेटस वगैरे आजकाल तेच आहे, भेटीचं काही एवढा योग येतच नाही. तर मग ह्याचं एक स्टेटस होतं की रीडिंगसाठी आम्ही काहीतरी एक इव्हेंट ठेवतो आहे. तर मी त्याला रिप्लाय दिला की रीडिंग वगैरेचे काय इव्हेंट्स ठेवतो, करायचं असेल तर ओपन माईक कर. तो बोलला की ओपन माईक करायला तयार आहे, पण सोबत कोणी नाही, मला आपण करू असं म्हणलो. आणि एकदम 15-20 दिवसानंतर आम्ही लगेच इव्हेंट केला. सांगितलं की 7 दिवसामध्ये. हो, एकदमच 7 दिवसामध्ये, 7 नाही, एक 15 दिवस होते. 8 दिवसात झालं. या संडेला ठरवलं, 8 दिवसामध्ये इव्हेंट झाला आमचा. या संडेला ठरवलं, पुढच्या संडेला झालं. सॅटर्डेला आपण बोललो, संडेला तुमचं रीडचं काहीतरी होतं काळेश्वरला. तर लगेच नेक्स्ट संडेला इव्हेंटही झाला आमचा. त्यावेळेस तर विदाऊट प्रमोशन नव्हतं, काही नव्हतं, सगळे ओळखीचे वगैरे तेवढे लोकच आले होते. आणि त्यानंतर मग ॲक्च्युअल प्रमोशनला सुरुवात झाली. त्यांना तो इव्हेंट खूपच आवडला, कारण नांदेडसाठी ही गोष्ट खूपच नवीन होती, की नाही? आणि मला वाटतं नांदेड, हिंगोली, लातूर झालं पहिलाच ओपन माईक आहे वाटतं. हो, पहिलाच आपण सुरू करतोय. तर आता इथपर्यंत आपण सक्सेसफुली पार पाडले. तर पुढचे इव्हेंट काय असतील तुमचे? पुढचे आमचे खूप मोठे प्लॅन्स आहेत. ते मी आत्ता इथे रिव्हील नाही करणार, पण सस्पेन्स, थोडंफार सस्पेन्स जमत आहे थोडा, मतलब. तर दर महिन्यात आपले इव्हेंट्स होतात, त्यात तर काही शंका नाही आहे. पण एक आजच इव्हेंट झाला, एक इव्हेंट होणार आहे मुशायराचा, ज्यामध्ये कवी आणि जे शायर आहेत, अपकमिंग नवशिखिये जे आहेत, ते लोकांना धरून आम्ही एक मैफिल सजवणार आहेत. त्यामध्ये कविता होईल, शायरी होईल आणि लवकरच त्याची डेट पण अनाऊन्स होईल. अच्छा अमित दादा, तुम्ही काहीच बोलत नाही. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुमची काय तफावत उडते? म्हणजे तुमचा थोडा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आहे, पण तुमचे कष्ट चालून तर होत नाहीत आता, पण बुद्धी वापरून, तुमचे बौद्धिक कौशल्य वापरून कसं तुम्ही मॅनेज करता TDM? हसण्यासारखी गोष्ट, मी बुद्धी या मॅडमची वापरतो, बाकीच्या स्किल्स माझे असतात, त्याच्यामुळं बुद्धीचा प्रश्न तिकडे नाही. हा प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी देते तुला. ॲक्च्युली तो खूप कमी बोलतो, पण माझ्याशी खूप जास्त बोलतो तो, पण असं खूप कमी बोलतो तो. तर 50-50 पार्टनरशिप आहे आमची. कामात झालं, फायनान्समध्ये झालं, इमोशनल, मेंटल, या क्लबसाठी जे काय असेल ते 50-50 आहे. तर कामात सुद्धा आमचे डिपार्टमेंट्स आम्ही असे वाटून घेतलेत की हे तुझं डिपार्टमेंट आणि हे माझं डिपार्टमेंट. 50%च्याही जास्त काम तो करतो. मी फक्त सांगते, ठीक आहे. तो जो म्हणतोय बुद्धी माझी, असं काही नाही आहे. तो खूप भयंकर क्रिएटिव्ह आहे. तो स्वतः खूप छान लिहितो. हां, त्यानं, आणि त्याचं जे लिखाण आहे ते खूपच लवकर प्रकाशित पण होणार आहे. तो बोलणार नाही ही गोष्ट, पण खूप लवकर प्रकाशित होणार आहे, आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. आणि क्लबसाठी तो खूप मेहनत घेतो. त्यानं चालू शकत नाही ही गोष्ट मान्य आहे, पण प्रमोशनसाठी अशी एकही जागा नाही जिथं मला तो एकटीला जाऊ देतो. कधीच नाही. जर मी कुठे एकटी गेले तरीसुद्धा त्याचे फोन कंटिन्यू मला चालू असतात की तुम्ही आता कुठे आहेत. व्हिडिओ कॉल चालू असतात त्याचे, कुठे आहे, काय नाही, काय चालू आहे, काय नाही, सगळे अपडेट्स वगैरे व्यवस्थित घेत असतो. पण प्रत्येक वेळेस प्रमोशनसाठी सुद्धा तो येतो आणि त्याचे फ्रेंड्स मला मदत करतात. तो गाडीवर बसून असतो, पण तो येतो. महत्त्वाचं काय, त्याचं असणं महत्त्वाचं आहे, त्याचं काहीतरी करणं महत्त्वाचं नाही त्याचं, आणि तो प्रत्येक जागी असतो.
तर इतकी तारीफ हजम नाही होत. तर मॅडम तुमच्या हातावरती कृष्णाचं नाव कोरलेलं आहे. हा. तर काय म्हणजे नेमका कोणती गोष्ट कृष्णाची तुम्हाला प्रेरित करते? प्रेम. अच्छा. कारण जी प्रेमाची जेव्हापासून मला समजलंय की प्रेम काय आहे ते मला फक्त राधाकृष्णांनी समजून सांगितलं आहे की, आणि फक्त कृष्णाचं नाव नाही आहे, राधे कृष्ण आहे. हा. दोघांना वेगळं करू नको. तर ते दोघांचं जे प्रेम आहे, जे त्यांनी जे आपल्याला प्रेम शिकवलं आहे, आणि त्यांचं एक परवापर्यंत एक सिरियलसुद्धा एक होतं, त्यामध्ये स्पष्ट एका लाईनमध्ये ते होतं की पाने कोही प्रीत कहे ये है जगत की रीत, ओके. प्रेम अर्थ समजाने आया राधा कृष्णा की प्रीत, असं काहीतरी होतं. सर त्यामुळे मला ती गोष्ट खूपच इन्फ्लुएन्स करते. माझ्या प्रत्येक पोएममध्ये जे काही हिरो आणि हिरोईन आहेत ते राधाकृष्णच आहेत. तर माझी प्रत्येक पोएम त्यांच्याकडूनच इन्स्पायर होऊन आलेली आहे. तर मॅडम हा जो लोगो आहे आपला तो यांचीच क्रिएटिव्हिटी का? हो. नावाची क्रिएटिव्हिटी ह्यांची आणि डिझाईनची क्रिएटिव्हिटी माझी. म्हणलं ना 50-50 पार्टनरशिप आहे. तर मला असं कळलं की तुम्ही दुर्गा वाहिनीचे जिल्हा प्रमुख अध्यक्ष आहात. हां हां. तर तिथला प्रवास आणि इथला प्रवास काय सांगू शकाल तुम्ही? म्हणजे सोशल वर्क करता आणि नंतर याच्यात म्हणजे नेमका फरक काय जाणवतो तुम्हाला, ते करताना हे करताना? कसं असते, काही कामं धर्मासाठी असतात आणि माझ्या आईची खूप इच्छा होती की मी तिथे पार्टिसिपेट करावं म्हणून. आणि त्यामुळे काही कामं धर्मासाठी आणि काही कामं स्वतःच्या पॅशनसाठी असतात. आणि हे TDM एक पॅशनचाच पार्ट आहे. ओके. इथं आम्ही काय असं हे विचार करून नाही आलेलो की आम्हाला काहीतरी कमवायचं आहे किंवा काहीतरी करायचं आहे, असं काही प्रकार नाही आहे. मी लिहिते, हा पण लिहितो, पण स्टेज नाही आहे. मला परफॉर्म करायचं आहे पण ऑडियन्स नाही आहे. मग त्याच्यासाठी हा सगळा जबाब आणि इतका सगळा अट्टहास. आणि दादा तुम्ही पण नांदेडच्या ब्लॉगर म्हणजे स्वच्छता मोहीम राबवता, तर तुमचा काय प्रभाव पडतो त्याच्यावरती? प्रभाव ओपन माईकमध्ये काय सांगणार, आम्हाला लिहिण्याची सवय आहे त्यामुळे आम्ही सुरू केले. पण हां, नांदेड ब्लॉगरचा जो प्रश्न आहे तो ॲक्च्युली मोटिव्ह असा होता की कुठेतरी आपलं काय म्हणतात एक्झिस्टन्स पाहिजे होतं. तर माझं एक दुकान आहे, काय सकाळ संध्याकाळ दुकान असते, पोटा पाण्यापुरतं ठीक आहे, पण पॅशनबद्दल काय, म्हणजे मला लोकांना भेटायला आवडतं, नवीन लोकांना भेटणार कसं, मग अशा अलग अलग कम्युनिटी मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. जसं की नांदेड ब्लॉगर झालं, तिथे एकदम छान मित्र मला भेटलेले, ते आमच्या TDM क्लबमध्ये हेल्पसुद्धा करतात. तर नावं घेणं वावगं राहणार नाही, कारण सगळ्यांचं इक्वल मला मदत पडते. काही काम पडलं ते बिचारे मला घरी येऊन घेऊन जातात, घरी आणून सोडतात, हे सगळे हेल्प त्यांनी करतात. तर पुढचा प्रश्न असा आहे माझा की आता तुम्ही ओपन माईकला स्टेज ओपन प्रोव्हाइड करतात त्यांना, तर एका कलेच्या पक्षाला तुम्ही उडाला आभार मोकळं केल्यासारखं वाटतं, राईट? तर प्रतिक्रिया पण भेटत असतील की मॅडम तुम्ही हे केलं आमच्यासाठी, तर सगळ्यात आवडती प्रतिक्रिया काय होती त्यांची? माझ्यासाठी सगळ्यात आवडती प्रतिक्रिया म्हणजे सगळेजण, प्रत्येक 5 इव्हेंट झाले माझे, पण त्या 5 इव्हेंटमध्ये जाताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी असते आणि जाताना प्रत्येकजण मला शेक हँड करते किंवा हक करते आणि प्रत्येक एकजण म्हणते खूप छान, आम्हाला खूप आवडलं, आम्ही परत येणार. आणि ॲक्च्युअलमध्ये ऑडियन्स रिपीट होते, पार्टिसिपंट पण रिपीट होतात. तर ती गोष्ट खूप चांगली वाटते की 3 तास स्ट्रेस फ्री वातावरण आहे इथे. सर ते असं म्हणतात की आम्ही स्ट्रेस फ्री झालो. एकदा एक मला आठवते की मागच्या इव्हेंटमध्ये बहुतेक नीटची एक्झाम देऊन एक स्टुडंट आली होती, तर ती बोलली की मोस्ट निडेड इव्हेंट होता मॅम माझ्यासाठी, कारण नीटची एक्झाम देऊन आले मी आणि एकदम स्ट्रेस होतं डोक्यामध्ये, हा प्रश्न चुकला का तो प्रश्न चुकला, पण इथं येऊन इतकं 3 तास हसणं खेळणं झालं आणि त्यानंतर जॅमिंग सेशन होतं आपल्याकडे, ते खूपच एकदम असं उत्साहदायी होतं. ती वाली कमेंट मला लक्षात राहून गेली नेहमीसाठी. तर तुम्ही म्हणताय की प्रमोशनसाठी फिरता तुम्ही, तर तुम्हाला काय काय म्हणजे स्ट्रगल काय काय आली नेमकं, म्हणजे हर्डल काय काय आली? खूप खतरनाक. पहिला प्रॉब्लेम माझा आहे पायाचा. आणि ही जी व्यक्ती आहे ना, हे असं रसायन आहे जिथं माणसं नाही जाणार तिथे जाऊन हे प्रमोशन करणार. भीट कोणाच्या म्हणतात ना की जिथे ना पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी, हे लिटरली घेते ती, हे लिटरली घेते आणि सगळीकडे जाते. अशा कॅफेमध्ये नेते, बापरे, जिथं मला म्हणजे बाहेर बोर्ड जरी बैठले, यार इथं जाऊ की नाही असा मी विचार करतो, हे तिथे जाऊन प्रमोशन करून ये. हे मोठा म्हणजे हे असल्यामुळे मला काही टेन्शन नाही.
हे रसायन खूप कामाचं आहे त्या बाबतीसाठी कुणालाच भीत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम येतात. आता मी पायानं अपंग आहे, ताईचं लग्न झालेलं आहे, तरी पण ताई येतात. नाही असं काही नाही, फॅमिली सपोर्टिव्ह आहे माझी खूप जास्त. माझ्या प्रत्येक इव्हेंटला माझे मिस्टर येतात आणि खूप एन्जॉय करून जातात. माझे लास्ट इव्हेंटला माझे सासूबाई पण आले होते आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. घरातली कामं वगैरे सगळं आवरून घेतात आणि दे आर व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी काइंड, व्हेरी लव्हिंग पीपल. आणि माझी मम्मी आणि माझी बहीण ते पण प्रत्येक इव्हेंटला येतात. पप्पांचा व्यवसाय असल्यामुळे ते येऊ शकत नाहीत. माझी जिद्द चालू आहे, बघू कधी होईल. कधी मी आता या पॉडकास्टमध्ये त्यांना विनंती करते की पुढच्या इव्हेंटला त्यांनी यावं आणि असंच चालू आहे. आणि आपण आज पॉडकास्ट सुरू करतोय आपल्या नवीन चॅनलसाठी, तर आपण पॉडकास्ट पण सुरू करतोय. तर पहिला पॉडकास्ट आपल्यापासूनच सुरू होतोय आता. तर पॉडकास्टचं काय काय हे असणार, म्हणजे आता तिथे नेमकं काय काय शिकायला भेटणार लोकांना? इंडिव्हिज्युअल पॉडकास्ट होतील, इंटरव्ह्यू पॉडकास्ट जे आपलं आता सुरू आहे ते होतील. खूप सारे गेस्ट लिस्ट आमची रेडी आहे, जे की अमितनी रेडी केली आहे. ती लिस्टप्रमाणे आम्ही एका गेस्टला बोलवू, त्यांच्याशी खूप चांगल्या चांगल्या विषयावर संवाद साधू आणि त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचं जे नॉलेज आहे त्यांच्या क्षेत्रातलं, ते आपल्या सगळ्यांना मिळून आपल्याला खूप सगळी मदतच होणार आहे त्या गोष्टीची. तर मग असे सगळे प्लॅन्स आहेत आमचे सुरू. आणि आता आपला 5वा इव्हेंट सक्सेसफुली पार पडला, राईट? तर काय काय शिकायला भेटलं तुम्हाला एंजल? खूप काही शिकायला भेटलं. अपेक्षा न ठेवणे आणि इन्क्वायरीसाठी भरपूर फोन येतात, पण जे कॉल इन्क्वायरीसाठी आलेत आणि आम्ही नावं लिहून ठेवलीत की आता हे लोक येणार आहेत, ते लोक कधीच फक्त इन्क्वायरी करतात. काल तर एक गंमतच झाली माझ्यासोबत, तुलाही नाही सांगितलं मी. ते एका मुलीचा फोन आला मला आणि ती बोलली की मला सिंगिंग करायची आहे. मी म्हटलं ओके, आमची जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर सांगितली तिला मी. मग तिने मला एक व्हिडिओ वगैरे पाठवला त्याच्या गाण्याचा. मला आवडलं गाणं, तुलाही दाखवलं होतं. तर इथेच बसून बोललेलो आम्ही. तर ती मग नंतर परत तिने व्हिडिओ पाठवला, आम्हाला आवडलं गाणं, आम्ही सिलेक्ट केलं. मी तिला म्हणलं पेमेंट वगैरे करून घ्या मॅडम. तर ती मला म्हणते की नाही, आज माझा मूड नाही आहे. तर मी तिला वाटलं मी चिडेल, पण मी तिला थँक्यू मॅम म्हणलं आणि फोन ठेवून दिला. या अशा गोष्टी पण होत राहतात, या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही एवढं लिहिताय म्हटल्यावर होणार आहे काहीतरी आम्ही दादा? मला तसं वाचायची सवय नाही आहे, पहिल्यांदा प्रयत्न करतोय. चुकलं तर शिव्या द्या, देणारच आहे. आणि चांगली वाटली तर दाद द्या, ठीक आहे? पहिल्यांदा वाचतोय, नावं ठेवू नका जास्त. हिंदीमध्ये लिहिले काहीतरी. और एक साल खत्म होने को है, कुछ लोग जुड़े हैं और कुछ लोग बिछड़े भी हैं. ना किसी को बुलाया है, ना किसी को पकड़ के रखा है. पोटली में प्यार बचा के रखा है. जो रुका है उसी से बांटना है, जो चला जाए उसी का नुकसान. अरे वाह, क्या बात आहे, सुपर. मला कृष्णावरती आवडायला, म्हणजे तुमच्याकडून ऐकायला ओके. कृष्णाचं टायटल आहे म्हणजे कृष्णावरच म्हणू काय. पूनम के बाद चांद हो जाता है आधा. ओके. पूनम के बाद चांद हो जाता है आधा. अपने दोनों के इश्क में मैं खुद को कृष्ण समझू और तुझे अपनी राधा. क्या बात. खरंच खूप सुंदर लिहिलंय तुम्ही. कृष्णा बाबतीत ही गोष्ट मी खूप म्हणजे ऑब्झर्व करतो आणि मी ती शिकलोय पण. डिटॅचमेंट, सगळ्यांसोबत राहा पण डिटॅच. करेक्ट, एक नंबर, सुपर. म्हणजे एवढं पण कोणासोबत राहू नका की सवय ना व्हायला पाहिजे, राईट? नाही, सोबत राहा तुम्ही, सवय लागू द्या, काय हरकत नाही. पण त्यानं गेल्यानंतर किंवा त्यानं असल्यानंतर तुमचे जे इमोशन्स आहेत, जसं असल्यावर खुश होणं, नसल्यावर नाराज होणं, हे इमोशन्स नसल्या पाहिजे. याला डिटॅचमेंट म्हणतात. स्थितप्रज्ञ राहायचंय. पण भगवद्गीतेतला श्लोक आहे, स्थितप्रज्ञ शब्द आहे, स्थितप्रज्ञ राहायचं, राईट? असंच म्हणायचं. कारण आजकाल लोक काय म्हणतात, डिटॅचमेंट म्हणजे काय, सोडून द्या. तसं नसतं. सोडू नका, सोबत राहा, पण इमोशनली अटॅच होऊ नका. याच्यावर मला 2 लाईन आठवले रे. क्या बात है. की अब फरक नहीं पडता तेरे होने ना होने से. क्या बात. अब फर्क नहीं पड़ता तेरे होने ना होने से. अब फर्क नहीं पड़ता तेरे होने ना होने से, तुझे पाने और खोने से, तेरे ना बात करने से, तेरे मुंह फेर लेने से, तेरी नफरत से. इसका मतलब ये नहीं कि प्यार नहीं, इसका मतलब ये नहीं कि प्यार नहीं,
बस अब प्यार करने के लिए मुझे तेरी जरूरत नहीं. अच्छा. परफेक्ट वन साइडेड लव्हरची शायरी बरोबर आहे की नाही? मतलब तू है या नहीं है कुछ फर्क नहीं पड़ता, लेकिन स्टिल आई विल लव यू. आता आपला इथे मुशारा चालू होईल. हे वन साइडेड लव्हची ही गोष्ट खूप छान असते माहिती का? जाकीर खाननी म्हटलेलं आहे, एक तरफा प्यार भी खूबसूरत रिश्ता होता है ऐसा काहीतरी, क्योंकि यहाँ पे रोज हारता है आदमी और रोज जीतता रोज है. जीतता है. करेक्ट है, ऐसा कुछ करेक्ट तो है, भी एक नंबर बरोबर है. रोज हारता है और रोज जीतता है, ये तो होता है. तर तुम्हाला तुमच्या लिहिण्याची प्रेरणा कोण आहे, म्हणजे तुम्हाला कसं सुचतं लिहायला आणि कधीपासून लिहिता तुम्ही? तसं तर मी खूप लहानपणापासून कविता वगैरे करायचे. अच्छा. म्हणजे एक 7वी-8वीत होते तेव्हापासून मी असं एक शेतकऱ्यावर पहिली कविता मला आठवते केली होती, कारण मी गावची आहे. तर गाव की छोरी हूँ मैं, तो शेतकऱ्यावर केली होती आणि एका कवी संमेलनमध्ये मी गेलेही होते, मला प्राइजही मिळालं होतं. अरे बापरे. ते कसं सोडला तीर लागला निशाण्यावर असं झालं होतं ते. मग सोडून दिलं. मग सोडल्यानंतर एक M.Com फर्स्ट इयरला असताना मी असंच आम्ही हॉस्टेलमध्ये राहायचे मी त्यावेळेस, असंच एकदा बोर होऊ लागलं होतं म्हणून मी लिहायला सुरुवात केली. जी पोयम मी आज प्रेझेंट केली ना ती माझी पहिली पोयम आहे. अच्छा, अच्छा. स्टोरी म्हणजे स्टोरीला एक पोएटिक इमोशन मध्ये मी फॉर्म केलंय. मी लिहायला बसले, सुरुवात केली आणि मी लिहित गेले. अच्छा. ती जी स्टोरी आहे ती 5-6 पानांची आहे. अरे बापरे. मी आणि ते लिहिताना एकदाही मी उठले नाही अरे बापरे. आणि मला कोणाचा आवाज सुद्धा आला नाही. ती माझी पहिली स्टोरी होती. पोएटिक फॉर्म दिलाय तिला. मग त्याच्यानंतर मग मी थांबले नाही. मग मी लिहित गेले, मग डायऱ्या भरत गेल्या. पण ती गोष्ट मी कोणाला सांगितली नाही, म्हणजे कोणाला माहीतच नव्हतं की मी लिहिते म्हणून. आणि गावाकडे असं जास्त काही नाही, मी त्यावेळेस मी नांदेडला होते रे. अच्छा, असं आहे. हा, त्यावेळेस नांदेडला होते मी आणि लिहिते मी हे कोणालाच माहित नव्हतं. मग त्यानंतर मी तेच सांगते ना, मग त्या दिवशी आम्ही जेव्हा बोलत होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आता आपण एवढं हे सगळं करतोय तर आपण हे आपल्याला ऑडियन्स नाही, स्टेज नाहीये. मग हा स्टेज आणि ऑडियन्स सेल्फिशली खरं सांगते की फक्त आमच्यासाठी होता पहिले, पण आता इतके लोक जुडत आहेत आणि इतक्या लोकांना स्टेज मिळत आहे ते बघून अजून उत्साह वाढत आहे आमचा. ही गोष्ट दुगणी खुशी हो रही है. आम्ही दादा मस्त मजा दिलं ना आन्सर, अजून लंबा नका खेचू. तर तुमचं पुस्तक पब्लिश होतंय आता म्हणतात मॅडम, तर काय सांगता पुस्तकाबद्दल? सस्पेन्स ठेवायचा, सस्पेन्सच राहू द्या त्या गोष्टीला. फक्त फिक्शनल बुक आहे. खोटं बोलतोय तो. ये कट कर देना भाई. ऍक्च्युली माझ्या रिअल लाईफ मधले काही इन्सिडेंट्स मी चोरलेत आणि काही फिक्शन गोष्टी त्याच्यात टाकल्यात. म्हणजे खिचडी बनवली आहे छानपैकी, आता शिजती आहे, बघूया शिजल्यानंतर 2-3 शिट्ट्या येणं बाकी आहे अजून त्याला. शिट्ट्या आल्यानंतर बघूया कशी लागते तेव्हा पाहूया, पण त्या गोष्टीला सस्पेन्स राहू दे. आणि आज आपला पहिला पॉडकास्ट शूट होतोय सक्सेसफुली. सो पॉडकास्टची जर्नी चालू होते आजपासून आपली, राईट? आणि पुढचा इव्हेंट कधी आता आपला? डेट लवकरच रिलीज होईल. ओके. तर अजून काय सांगसाल मग, जे भावी कवींसाठी किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही हा मंच तयार केलाय, तर त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काय काय तुम्ही फॅसिलिटी उपलब्ध करून देताय, त्यांच्यासाठी काय सांगसाल तुम्ही? ज्यांच्यासाठी म्हणण्यापेक्षा आमच्यासाठी म्हणा. ओके. आम्ही सुरू केलं आमच्यासाठी, दुसरे पण आमच्याशी कनेक्टेड झाले, ती चांगली गोष्ट आहे. ते म्हणतात ना सोने पे सुहागा, तशी गोष्ट आहे. तसं ताईनं म्हटलं होतं आमचं सेल्फिशली चालू झालं होतं, पण तसं काही नाहीये बरं का. ताई म्हणते बोलताना बरंच काही, तसं काही नाहीये. ऍक्च्युली आम्हाला सगळ्याच आर्टिस्ट लोकांना, म्हणजे आमच्यासारखे जे दुसरे आर्टिस्ट आहेत त्यांना सुद्धा स्टेज नसेल भेटत नाही, पण त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला होता आणि सगळे लोक सहभागी होतात आणि मजा येते आम्हाला पण आणि त्यांना पण. आणि आपल्या ओपन माईकचं नाव इंग्लिशमध्ये आहे, तरी ते लँग्वेज बॅरियर काय नाही ना असं की म्हणजे इंग्लिश कुठं आहे त्याच्यात? इंग्लिश आणि हा शब्द माहित नाही मला. ढासू हिंदी आहे, मराठी आहे, फ्रेंच आहे, तेलुगू आहे माहिती. तो नांदेडकरांचा शब्द आहे ढासू. उगनवा नांदेड. त्याचा अर्थ काय? ढासू मतलब कमाल के लोग यार. फिर हम कमाल के लोग हैं भाई, फिर कमाल के लोगों का क्लब है. याच वर्षी चालू केलं तुम्ही, 5 वर्ष झाली, 5 महिने झाले त्यांना, आणि खूप सक्सेसफुली चालतंय आपले ओपन माईक इव्हेंट. आणि असेच खूप सक्सेसफुली इव्हेंट करत राहा, सगळ्यांना सहभागी करत राहा. आणि ढासूची कमाल काय माहितीये का, याने मला सांगितलं की आपल्याला नाव ठेवायचं आपल्या ओपन माईकचं काहीतरी. आम्ही असंच नाव शोधू लागलो होतो. हा म्हणे की मी त्याला भरपूर प्रेफरन्सेस दिले, प्रत्येक नावाला रिजेक्ट.
हे नाही त्याला एखादी गोष्ट पाहिजे तर एकदम परफेक्ट पाहिजे. पोस्टर्स हा एडिटिंग करतो, सगळ्या पोस्टर्सची एडिटिंग ह्यांनी केली आहे. मग मला असं वाटलं किती छान करायला यार ना, चला आपण एखादं करून बघावं. मग मी एक पोस्टर एडिट केलं. एडिट केला मी पोस्टर, एडिट खूप केल्यानंतर छान केलं होतं. एडिट केल्यानंतर मी परत कधी आयुष्यात एडिटिंग नाही करणार पोस्टरची. तर त्याला कसं परफेक्ट पाहिजे, प्रत्येक गोष्ट फॉन्ट परफेक्ट, कलर परफेक्ट, सगळं परफेक्ट. फायनली कितीतरी आर्ग्युमेंट्स नंतर, डिस्कशन नंतर आमचं नाव फायनल झालं आहे, द डासू मायकर्स क्लब. जे त्याला वाटलं की हा ठीक आहे, चला हे बरोबर आहे आपल्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मी त्याला अजून मॉडिफाय केले, फक्त TDM क्लब करून टाकले. शॉर्ट फॉर्म. खूप आनंद आला तुमच्याशी गप्पा मारून आणि खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय, कारण कला ही माणसाला जगायला शिकवते, राईट. आणि तुम्ही एक तुम्हाला म्हणता ना, कलेच्या पक्षाला तुम्ही उडायला आवाज देताय. आणि खूप कमी लोक असतात की आपला स्वार्थ सोडून दुसऱ्यांसाठी निस्वार्थ काम करतात, आणि तुम्ही सोशली पण खूप ऍक्टिव्ह असतात. आणि आज हा आपला पहिला पॉडकास्ट शूट होतोय, सो त्यातही नवीन आनंदाची गोष्ट आहे. आणि आपल्यापासूनच सुरुवात होत आहे. जसं तुम्ही म्हणलात की आम्हीच आमच्यासाठी तयार केलं होतं की आपण आता आपण शूट करतोय. सो खूप खूप आभारी आहे मी. ह्याचीच कल्पना होती पॉडकास्टची पण, बरं का. ह्याची जिद्द होती की पॉडकास्ट करायचा. किती महिन्यांपासून चालू होतं, फायनली झाला रे बाबा. झाला रे बाबा, आज झाला. आणि अजून खूप दिग्गज लोक आपल्याला भेटायला येणार आहेत. शुअर नक्की. खूप खूप एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शो म्हणजे रॅप अप करण्याच्या अगोदर, मनश्री ताईचे स्वप्न आणि माझे स्वप्न सध्या 7व्या-8व्या आसमानवर. ओके. मला माहिती आहे आम्हाला सध्या 1ल्या 2ऱ्या आसमानवर राहायची गरज आहे, पण आम्ही 7व्या-8व्या आसमानवर. कारण मी एक सिरीज पाहिली होती नुकतीच, द सूट्स म्हणून. त्यामध्ये एक जो वकील असतो तो म्हणतो, नाव विसरतो मी त्याचं नेम, हार्वी नाव असतं त्याचं. तो युजली प्रत्येक क्लायंटला किंवा प्रत्येक त्याच्या असोसिएट्सला काय म्हणत असतो, लाईफ इज दिस बट आय वॉन्ट दिस. त्याच्यामुळे आम्ही हा गॅप भरायचा प्रयत्न करतो सगळं. पण आम्हाला पण हेच पाहिजे, इथे आम्हाला राहायचं नाही. आता आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटींशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण खरं बोलतो तोंडावर पडलो. कारण आमच्याकडे एकतर त्यांना बोलवण्याची, त्यांची सोय करायची काही आमचं बजेटही नाहीये, फिनान्शियल कॅपॅसिटी नाहीये, ते पण नाहीये. आणि तेवढा मोठा दिग्गज नांदेडमध्ये जर आला तर त्याची सोय नांदेड सारख्या ठिकाणी करणं पण खूप अवघड आहे. तर त्यामुळे आम्ही थोडं बॅकस्टेप घेतली आहे सध्या, पण आम्ही पुढे चालून नक्की प्रयत्न करू त्यांना वापस बोलवायचं. तसं नाही रे, बॅक स्टेप घेतली म्हणू नको. ते कसं वाघ असं पुढे जायच्या पहिले 2 पावलं पाठीमागे येते ना, नंतर मग झेप घेते ना, तशातला प्रकार आहे तो. असं म्हण. ते मला असं कॅमेराचा फोबिया आहे, मला असं म्हटलं तरी चालते. आणि स्टेजचा पण फोबिया आहे, मला भीती वाटते स्टेजवर आणि कॅमेरा चालू करून दिलं लोकांसाठी, म्हणजे कौतुकास्पद आहे. प्रेरणा ठरता तुम्ही यार. अरे धन्यवाद. तर आणि तुमचा पण खूप खूप आभारी आहे मी. तुम्ही मला संधी दिली आहे तुमचा पॉडकास्ट शूट करण्यासाठी, पहिला ॲज अ इंटरव्ह्युअर म्हणून किंवा मग एखादा अँकर म्हणून किंवा मित्र म्हणून. सो मी पण खूप खूप आभारी आहे. आणि मला पण खूप मजा आली आज तुमच्यासोबत कविता सादर करून. मी पण लिहितो, तुम्हाला माहिती. सो धन्यवाद. अच्छा, हा तुझं एकदा होऊन जाऊ दे की असं कसं, तुझा एकदा लिखाण होऊन जाऊ दे, मग रॅप अप करू. नाही मी पण कृष्णावरच लिहिलं की अरे वा, तुला जर कृष्ण हवा असेल तर तू राधेचा शोध. वा. तुला जर कृष्ण हवा असेल तर तू राधेचा शोध. तुला जर कृष्ण हवा असेल तर तू राधेचा शोध. जिथे तिथे तिची नजर पडत राहील, तिथे तिथे तुला तुझा कृष्ण उमटताना दिसेल सखा. मग तुलाच तिथे तुझ्या प्रेमाचा संगम होईल आणि तिथेच रंग तुझं रुंद. वा, क्या बात आहे, एक नंबर. तू असं कृष्णावर कोणी काही बोललं की अंगावर काटा आहे. आणि राधा आणि कृष्णाची केमिस्ट्री कशी माहिती का, आता मी कृष्णाला ॲज अ वडील आणि राधेला ॲज अ आई बघतो. तर मग आपण कोणती गोष्ट पाहिजे डायरेक्ट पप्पाकडे नाही जात, आणि आईकडे जातो. करेक्ट आहे. आई पप्पाला सांग. त्याच्यामुळं आधी राधेकडे जायचं, राधा बरोबर कृष्णाला बोलवते. त्यामुळे ही कविता मस्त मला आवडली. खूप छान. धन्यवाद. आणि अशाच नवीन इव्हेंटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन कवी आपल्यासोबत जोडल्या जाऊ ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि थांबवत आपण. गुड नाईट. गुड नाईट.